याच ट्रकमधून मुंडे यांचं पार्थिव आणलं जाणार आहे। आपण पाहतोय हाच तो ट्रक आपल्याला दिसतोय। कार्यकर्त्यांची गर्दी लातूर विमानतळावर किती होती हे आपण पाहतोय। अश्रूंचा बाण फुटला त्यावेळेची ही दृश्य। परळीत काही वेळातच मुंडे यांचं पार्थिव दाखल होणार आहे। दरम्यान सुरक्षा व्यवस्था कडेकोट करण्यात आली आहे। अनेक ज्येष्ठ नेते हे परळीत येणार असल्यानं कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आलेली आहे। मुंडे यांचं पार्थिव याच ट्रकमधून वैजनाथ साखर कारखान्याच्या परिसरात आणलं जाणार आहे। कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी आपण पाहतोय। परळीत मोठा जनसागर लोटलाय गोपीनाथ मुंडे यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी। काल सकाळी ज्यावेळेला ही बातमी कानावर पडली तेव्हापासूनच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या लोकनेत्याच्या कार्यकर्त्यांनी परळीकडे यायला सुरुवात केली। त्यांच्या यशस्वी या बंगल्यापुढे सुद्धा मोठ्या प्रमाणात गर्दी केली लोकांनी। बंगल्यावर त्यांचं पार्थिव नेलं जाणार नाही हे माहीत असताना सुद्धा बंगल्यापुढे कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती। परळीतल्या वैजनाथ साखर कारखान्याच्या प्रांगणात गोपीनाथ मुंडे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। ही परळीतली दृश्य आपण पाहतोय। हे सामान्य लोक आहेत तिथे ज्यांना आपल्या नेत्याचं शेवटचं दर्शन घ्यायचंय। त्यासाठी हे लोक सकाळपासून इथे दाखल झालेत। शासकीय इतमामात गोपीनाथ मुंडे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। काल संध्याकाळी 6:30 पावणे 7च्या सुमाराला गोपीनाथ मुंडे यांचं पार्थिव दिल्लीहून मुंबईत दाखल झालं। त्यानंतर वरळीतल्या पूर्णा या त्यांच्या इमारतीमधल्या त्यांच्या निवासस्थानी त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं। त्यानंतर नरिमन पॉइंट इथल्या भाजपच्या कार्यालयात सुद्धा काही काळ गोपीनाथ मुंडे यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं। भाजप कार्यकर्त्यांनी पूर्णा या त्यांच्या निवासस्थानी त्याशिवाय भाजप कार्यालयात सुद्धा यावेळी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। नंतर आज सकाळी 8च्या सुमाराला गोपीनाथ मुंडे यांचं पार्थिव मुंबईत लष्कराच्या विशेष विमानानं लातूरला पाठवण्यात आलं। लातूर एअरपोर्टवर कार्यकर्त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। आपल्याला आपल्या लोकनेत्याचं दर्शन घेऊ द्यावं, शेवटची झलक आपल्या नेत्याची पाहू द्यावी म्हणून कार्यकर्त्यांनी इथे आक्रोश केला आणि त्यानंतर 10 ते 15 मिनिटांसाठी म्हणून गोपीनाथ मुंडे यांचं पार्थिव लातूर विमानतळाबाहेर आणण्यात आलं आणि त्यानंतर तिथून ॲम्ब्युलन्सने पुन्हा एकदा लातूर एअरपोर्टवर आत नेण्यात आलं आणि लष्कराच्या विशेष हेलिकॉप्टरनं गोपीनाथ मुंडे यांचं पार्थिव आणि त्यांच्या पार्थिवासोबत त्यांचे कुटुंबीय परळीला रवाना झाले। काही वेळापूर्वीच परळीमध्ये गोपीनाथ मुंडे यांचं पार्थिव आणण्यात आलंय। इथे सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे लोकांची या लोकनेत्याचं अखेरचं दर्शन घेण्यासाठी। इथे मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे लोकांनी। एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं, आपले साहेब आपल्याला सोडून गेले अशी भावना इथले कार्यकर्ते व्यक्त करतायत। प्रत्येक कार्यकर्त्याशी प्रेमानं बोलणारा, प्रेमानं वागणारा आपला लोकनेता हरपला, आपला देव हरपला अशी प्रतिक्रिया इथले कार्यकर्ते व्यक्त करतायत। काल सकाळी 6:30च्या सुमाराला गोपीनाथ मुंडे यांच्या गाडीला अपघात झाला आणि त्यानंतर ही बातमी दिल्लीत वाऱ्यासारखी पसरली।
तासाभराच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर मात्र मुंडेंनी अखेरचा श्वास घेतल्याची बातमी कानावर आली आणि सगळ्यांच्याच काळजाचा ठोका चुकला. त्यानंतर सुमारे 11:30-12च्या सुमाराला दिल्लीतल्या भाजप कार्यालयामध्ये गोपीनाथ मुंडे यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. तिथेही भाजपच्या सगळ्याच नेत्यांनी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनीही गोपीनाथ मुंडे यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं. त्यानंतर संध्याकाळी मुंबईला त्यांचं पार्थिव पाठवण्यात आलं आणि आज परळीतल्या वैजनाथ साखर कारखान्याच्या प्रांगणात मुंडेंच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. आपला एक चांगला मित्र, मोठा भाऊ हरपल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी दिली, तर एक झुंजार लोकनेता हरपल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली. सगळ्याच नेत्यांनी आपले गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत जवळचे संबंध होते असं सांगितलंय. मुंडेंचा स्वभावच खेळकर आणि हसतमुख होता. प्रत्येकाशी ते सलगीनं वागायचे, प्रेमानं वागायचे. मग तो एखादा गोरगरीब मनुष्य असो की मग एखाद्या पक्षाचा नेता असो. कुठल्याही पक्षाचं गोपीनाथ मुंडे यांना वावडं नव्हतं. ते स्वतः भाजपमध्ये असले तरी इतर पक्षातल्या नेत्यांसोबतही त्यांची घनिष्ठ मैत्री होती. याचंच एक उदाहरण म्हणजे काँग्रेसचे दिवंगत नेते विलासराव देशमुख. विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे यांची मैत्री तर सर्वश्रुत आहे. त्यांच्या मैत्रीचे किस्से कित्येक नेते सांगतात. तशीच मैत्री प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांचीही. अगदी कॉलेज जीवनापासूनच त्या दोघांचीही घनिष्ठ मैत्री होती. नंतर या मैत्रीचं रूपांतर नात्यात झालं. 2006 मध्ये प्रमोद महाजन यांच्या निधनानंतर महाजन आणि मुंडे या दोन्ही कुटुंबांची जबाबदारी गोपीनाथ मुंडे यांनी उचलली. मात्र आज या दोन्ही कुटुंबांचा आधार हरपला असंच म्हणावं लागेल. ही गर्दी आपण परळीतली पाहतोय. राज्याच्या कानाकोपऱ्यातून गोपीनाथ मुंडे यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी लोक परळीत गर्दी करतायत. मात्र कालपासूनच परळीत लोक दाखल व्हायला सुरुवात झाल्यामुळे परळीत येणारा प्रत्येक रस्ता हा गर्दीनं तुडुंब भरलाय. वाहनांच्या रांगाच रांगा इथे लागल्यात आणि त्यामुळेच गोपीनाथ मुंडे यांचं पार्थिव लातूरहून हेलिकॉप्टरनं परळीत आणण्याचा निर्णय घेण्यात आला. जिथे जागा मिळेल तिथे उभं राहून आपण आपल्या लोकनेत्याचं अखेरचं दर्शन घ्यावं अशीच इच्छा प्रत्येक कार्यकर्त्याची आहे. म्हणून जसं जमेल तसं आणि जिथे जमेल तसं उभं राहून हा प्रत्येक माणूस आपल्या लोकनेत्याचं, आपल्या देवाचं दर्शन घेण्यासाठी इथे दाखल झालाय. हे तिथलं दृश्य पाहतोय आपण. ज्या ट्रकवर गोपीनाथ मुंडे यांचं पार्थिव ठेवलं गेलंय तो ट्रक जसा समोर येतोय तशी लोकांची गर्दी वाढायला लागली आहे. लोक धावत या ट्रकच्या पुढे येऊन उभे राहिलेत. सगळ्यांनाच आपल्या लोकनेत्याला पाहायचंय, त्याचं अखेरचं दर्शन घ्यायचंय. ज्यानं आजवर आपल्याला सांभाळलं, ज्याच्या सावलीत आपण प्रगती केली, तो आपला विकास पुरुष आज हरपलाय अशी भावना या प्रत्येकाच्या मनात आहे. प्रत्येकाचा कंठ दाटून येतोय. कुणालाच आज बोलायची गरज नाहीये कारण त्यांचे डोळेच सगळं बोलून जात आहेत. एकीकडे हा जनसागर आपण पाहतोय तर दुसरीकडे काही वेळांपूर्वीची गोपीनाथ मुंडे यांच्या पत्नी प्रज्ञा मुंडे यांची लातूर एअरपोर्टवरची दृश्य आपण पाहतोय. अश्रू अनावर होत आहेत प्रत्येकालाच. मात्र हे वास्तव स्वीकारणं कठीण असल्याचं
नेत्यांनीच नाही तर सगळ्या कार्यकर्त्यांनी सुद्धा म्हटलंय, अजूनही मुंडे आपल्यात नाहीत यावर विश्वास बसत नाही असं इथले कार्यकर्ते म्हणतात। लोकांची गर्दी वाढलेली आहे। जसजसा तो ट्रक समोर येतोय तसतसं आपल्या लोकनेत्याला आपल्याला पाहता यावं यासाठी लोक धावायला लागलेत। ही तिथलीच दृश्य आपण पाहतोय। ट्रकवरून गोपीनाथ मुंडे यांचं पार्थिव साखर कारखान्याच्या प्रांगणात आणण्यात येत आहे। ही तिथलीच दृश्य आपण पाहतोय। गावोगावाहून लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे। इथे परळीत दाखल झालेत लोक। दुपारी 2च्या सुमाराला गोपीनाथ मुंडे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। गोपीनाथ मुंडे यांची कन्या पंकजा पालवे मुंडे या त्यांच्या पार्थिवाला मुखाग्नी देतील। दुपारी 2च्या सुमाराला अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। मात्र लोकांची कार्यकर्त्यांची ही गर्दी पाहता खरंच 2 वाजता अंत्यसंस्कार करता येतील का हा प्रश्न इथे उपस्थित होतोय। कारण या प्रत्येकाला आपल्या नेत्याचं दर्शन घ्यायचंय। लातूर एअरपोर्टवर सुद्धा अशाच प्रमाणात गर्दी उसळली होती। मात्र सुरक्षेच्या कारणास्तव जनतेला एअरपोर्टवर येण्यास मज्जाव करण्यात आला होता। मात्र तरीही आपल्याला परळीत जाता येणं शक्य नाही म्हणून आपल्या लोकनेत्याचं आपल्या देवाचं दर्शन आपल्याला लातूर एअरपोर्टवर घेता यावं, एक क्षण तरी त्याची झलक आपल्याला पाहायला मिळावी यासाठी लातूर एअरपोर्टवर जमलेल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या चाहत्यांनी आक्रोश केला आणि त्यानंतर लष्करानं 10 ते 15 मिनिटांसाठी गोपीनाथ मुंडे यांचं पार्थिव एअरपोर्ट बाहेर आणलं। यावेळेला या जनतेनं अंत्यदर्शन घेतल्यावर पुन्हा एकदा लातूर एअरपोर्टवरून गोपीनाथ मुंडे यांचं पार्थिव लष्कराच्या हेलिकॉप्टरमध्ये ठेवून परळीकडे रवाना झालं। काही वेळापूर्वीच परळीमध्ये गोपीनाथ मुंडे यांचं पार्थिव आणण्यात आलंय। देशभरातले सगळे वरिष्ठ नेते हळूहळू लातूरमध्ये दाखल व्हायला लागलेत। लातूरच्या एअरपोर्टवरून मग लष्कराच्या विशेष हेलिकॉप्टरनं या नेत्यांना परळीत आणलं जाईल आणि त्यानंतर दुपारी 2च्या सुमाराला गोपीनाथ मुंडे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। मोठ्या प्रमाणात गर्दी इथे उसळली आहे। आपल्या साहेबांचं दर्शन घेता यावं यासाठी ही गर्दी इथे उसळली आहे। इथे उपस्थित असलेला प्रत्येक माणूस हा गोपीनाथ मुंडेंचा चाहता आहे। हा कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता नाही। या प्रत्येक माणसाला आपल्या देवाचं दर्शन घ्यायचंय। या सगळ्यांना एक क्षणभर तरी आपल्या नेत्याचा चेहरा पाहता यावा अशीच इच्छा त्यांच्या मनात आहे। प्रकाश जावडेकर भाजप नेते परळीत उपस्थित आहेत। भाजपचे जवळपास सगळेच नेते। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।